बोलत होते महाराज, पक्षी बोलत होते. पण त्या काळामध्ये एका बाईचं लग्न होतं महाराज. आपल्याला तर 5 बाऱ्या सावधान म्हणलं तरी आपण ध्यानावर येईल. म्हणले 5 मंगलाष्टक घ्या सावधान, तरी आपण सावधान नाही. पण एक बाई सावध झाली, शबरी सावधान की लगेच निघली. म्हणले पुढं नक्की धोका आहे. सावधान कुठं लिहिलेलं असतं? रोडला. पुढे गतिरोधक आहे, सावधान, वाहने हळू चालवा. ती सावध झाली महाराज, आणि जेच मंडपातून निघली की डायरेक्ट वनातच गेली. आणि तिला एक संत भेटले, मातंग ऋषी. म्हणले बाई तू इकडं कुठं चालली? इकडं वाघ आहेत. ती म्हणले काय असो, आता वापस नाही जायचं, कारण माझा गुरुवर विश्वास आहे. गुरु सावधान म्हणले नक्की तर धोका आहे. पण त्या मातंग ऋषीनं तिला सांगितलं, म्हणले बाई तू जरी इतका निश्चय पक्का केला, निश्चयाचे आणि तुका म्हणे त्याची फळ. त्या बाईनं त्या माणसावर विश्वास ठेवला महाराज, त्या ऋषीवर. आणि त्यानं सांगितलं तुला जगाचा मालक भेटल. कोण भेटल? जगाचा मालक. तिला माहीतच नव्हतं तो कसा असतो. म्हणे तो कसा असतो? म्हणले तो राम असतो, देव असतो. मग फक्त म्हणे तू त्याचं भजन कर. राम राम असं काय कर? तू भजन कर. जे तेव्हापासून ती भजन करू लागली महाराज. मातंग ऋषी संतच होते, संत होते ते. आणि ह्या जगामध्ये संत आणि आई वडील हे 2 लोक कधीच खोटा मार्ग सांगणार नाही. बाकीच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका का ठेवा, पण हे 2 लोक जे आहेत का, संत आणि आई वडील. आई वडिलाला वाटण माझा मुलगा चांगला झाला पाहिजे, शिकला पाहिजे, लोकांनी त्याला मानलं पाहिजे, अशी त्याच्या मनात इच्छा असते. तो गाणारा झाला पाहिजे, पण तो निघतो पेणारा. त्याला कोण काय करी? होय, चांगला महाराज झाला पाहिजे. पण संत आई वडील हे जे लोक आहे ना, यायला आपलीच तळमळ, बाकीच्याला आपली तळमळ नाही. तसं मातंग ऋषीला त्या बाईचा भाव पाहून तिला सांगितलं तुला जगाचा मालक भेटला. मग तेव्हापासून ती बी भजन करू लागली महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आणि प्रभूचं भजन करत होती. केव्हा माझ्या घरी रामी.
आणि मी कवा त्याला बोरं खाऊ घालील, कवा त्याचे पाय पुजील, कवा त्याचे पाय धुईल, कवा मला दर्शन होईल. अशी आस्था पाहिजे हो मनात. आपली मनात आस्था असली की देव पुरीत असतो. आणि त्यानं जर पुरीलं नसतं तर हे बाकीचे साधू संतांचं पाहणं तुम्ही. हा, पण त्याला भक्ती भाव मनातला विश्वास तसा लागेल. आपला विश्वासच नाही ना. आपला काय नाही, विश्वास नाही. म्हणून आपली फजिती आहे, आपण परेशान आहे. काही नुसते देवाला जाते पंढरपूरला, काही मजा करायला जाते, काही खायलाच जाते. कचून खाते तर कचून हागते. हो, देवाचं ध्यान नाही, भजनाचं ध्यान नाही. हा, खायचं झोपायचं. हा, कारण अरे पुन्हा हे नरदेव मिळणार नाही. तुम्हाला हसू यायले, पण मग लय माडी मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठूर यमाचे किंक भौसा असं विचारलं रे आपल्याला देव. मी तुला खाली पाठवलं आणि तो काय काय केलं 12 भानगडी. तुला याच्यासाठी पाठवलं का रे? चांगल्या कामासाठी पाठवलं ना. निस्ता दिंडीत गेला आणि कसून खाल्लं काय? बर खाय तू, खाण्याबद्दल काय नाही. तिथे खाऊ घालणाऱ्याची गंज पडलीत महाराज, खायला कमी पडलीत लोक. चला खाऊ खाऊ घालायला चला आमच्या इकडं, पण खाणारे कमी पडायले. काही कमी आहे का खाण्याची? मग खाऊन मस्त परमार्थ करायचा, देवाचं चिंतन करायचं, साधू संतांचं चांगल्या महात्म्याचं ऐकायचं. हा, आपण त्याचं ऐकी ना, पण दुसऱ्याचं ऐकायला. एक जण तिथूनच फोन लावला बायकोला, हॅलो तो डोसकं दुखत होतं, मग राहिलं का नाही? अरे तू डोसकं तू ध्यानावर ठेव, तू कुठे आहे? तू दिंडीत आहे, तिचं डोसकं दुखत, तुला काय घेणं देणं? आता इथून गोळी देतो का मग तू? हा, ती घेईन ना. हा, नाही रे, काही असं मी बोलावं लागत, रागाने बोलायला नाही. अरे हे नरदे एकदा गेला ना महाराज, काही खरं नाही हो. तुम्हाला तळणीचं आहे, मी मंठा तालुका आहे, जालना जिल्हा, हे सांगता येणार नाही. आज सांगता येतंय. तुम्ही मुंबईला जरी गेले, मी तळणीचा आहे, तालुका मंठा आहे, जिल्हा जालना आहे. आणि उद्या का बैल झाला मग लाकड, हा मग मारतेत लोक. कुत्र जर झालं ना, मग खंती ते न करा आणि होणे गाढव कुत्रा. मग त्याच्या करता साधू संतांचं ऐका महाराज. त्या शबरीनं संतांचं ऐकलं आणि देवाचं भजन सुरू केलं. पण जगाच्या मालकाला तिच्या भावामुळं तिथे यावं लागलं, शबरीला भेट द्यावं लागली. आणि शबरी काय साधी होती काय? आणि आपल्या बायावानी होती काय? ती एक एक दात तिचा इतकाला लांब होता. पुन्हा मंजर नव्हतं तेव्हा, पुन्हा केसाला तेल नव्हतं, सारे गुताडा झालेला. आणि त्या बाईला पुन्हा त्या गावातले लोक त्या तळ्यात आंघोळ करू देत नव्हते. सांगा काहून? हिनं जर आंघोळ केली तर बंद गाव बिमार पडत, म्हणून तिला आंघोळ पण नाही. दातावर इतका जंग आला तिच्या, डोळ्याला चिपड, विचारूच नका. पण जगाच्या मालकाला तिचा भाव पाहून काही न लगे भावाची कारण. तुका म्हणे आण विठ्ठल आण घेऊन सांगितलं तुकाराम महाराज. पुन्हा विचारणं सांगितलं पहा, आण घेऊन. न लगती सायास जाये वनांतरा, सुखे येतो घरा, ठाईच बैसोनी आवडी अनंत राम कृष्ण हरी. आणि मंत्र हा जपावा या विना असता अनेक पै साधन. आणि वाहतसे आण दोनदा आण घेऊन सांगितलं. फक्त विठोबाचं भजन करा, विठोबाचं नाम घ्या, तुम्हाला आण घेऊन सांगतो. तरी आपण ऐकन. म्हणजे आपल्यासाठी हे संत आहेत का नंबर 1 उद्धाराचं साधन आहे. त्या शबरीच्या घरी जगाच्या मालकाला यावं लागलं तिचा भाव पाहू.
पण तिनं काय केलं, आज राम येईन उद्या राम येईन, तिनं टोपली बोर आणले महाराज. आणि तिनं खाऊन पाहायचं बोर, गोड लागलं तर टोपलीत टाकायचं आणि आंबट लागलं की फेकून दे. आणि राम आले. रामालीला आनंदाची इतका झाला महाराज की गगनात मावणं तिचा आनंद. आणि त्या शबरीला तिनं जे जीवनभर देवाचं भजन केलं तर जगाच्या मालकाला तिथं यावं लागलं. तितका त्याग आपल्यात पाहिजे. आपल्यात त्याग आहे. बायको बोलली वड्याला जायचं रुसून चालले पुन्हा वापस. पोरग बोललं बस स्टँड लोक यायचं की चालले घराला. हा इतका त्याग आहे आपला. तितका त्याग पाहिजे आणि तितका दृढ विश्वास पाहिजे संतांवर. आणि ते बोर खातानी लक्ष्मणाला एक बोर दिलं रामन खाय. म्हणला बापा हिचे दात आणि हिचे केस आपल्याला नको म्हणल्या. आपण काय खात म्हणे ते तुम्हीच का, तुमचे भक्तच असे येते, हे तुम्हालाच आवडते, आम्हाला नको म्हणले हे बोर. ऐका महिमा आवडीचे, 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 ऐका महिमा आवडीचे. बोरे खाय भिलने, बोरे खाय भिलने, थोरा प्रेमाचा मुकेला हाती दुष्काळ तयाला. बोरे खाय भिलने, बोरे खाय भिलने, थोरा प्रेमाचा मुकेला हाती दुष्काळ तयाला. भिल्लीचे बोर खाऊ लागला देव. काहून? भाव पाहून. ऐका महिमा बोरे खाय. देव उष्ट खातो. मी तर म्हणतो देवानं उष्ट खाऊ नाही पण खातो. अरे एक त्या पेंद्यानं तर तोंडातच टाका आणलं करू लागला. देवाला वाटलं हे बोल नाही का हो. ते म्हणलं आणि तोंडाला तोंड लावलं आणि पाईप लाईन लगेच तिकडं त्याच्या तोंडात. म्हणजे भावात पुढं तिथं लहान नाही कोणी मोठा नाही, फक्त देवाला आवडाव. आणि आपण बी जे करतो ना परमार्थ ह्यो देवाला आवडाव, गावाला नाही. योगबाई गावाला आवडत होती, गावाला. आणि नवऱ्याला आवडत नव्हती. काय कामी, काय कामी. बायको ही नवऱ्याला आवडा बर का. आणि आपली भक्ती देवाला आवडा. विठ्ठला विठ्ठला अरे परमार्थ नव्हे लेकुराच्या दाताडीचक्याचं काम नाही. इथं खरोखर खऱ्या स्वरूपाला आपण पोहोचू शकतो. काय हे खेळ नव्हे. हा नाही नाही परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. ह्या काय गोष्टी नाही. खळ्यावरल्या एक होता राजा, त्याचं चेतलं धोतर. हे काय म्हणलं गोष्टी झाल्या. धोतर चेतलं मग विजवाल गेला तर बंदच झाला. आहे का याला उत्तर आहे का याला बुड आहे. पाणीच नाही म्हणलं झालं मग काय. हा काही काही शब्द असे त्याला बुडबी नाही आणि सुरुवात नाही शेवट आहे. मग ह्या झाल्या खळ्यावरल्या गोष्टी. मग हे खेळ लेकराचा नाही मला, हे हसायचा खेळ नाही. इथं उद्धार होतो. इथं आपल्याला जसं तसं कळतो आणि देव कसा आहे तो बी कळतो.
त्या शबरीचा गोष्ट खाणारा देव पण लक्ष्मणानं नाही खाल्लं. तसे काही काही लक्ष्मण आज बी आहेत. काय आज बी आहेत. पण देवाजवळ आवड निवड बिलकुल नाही. न पाहे याती भक्त करुणा कर ज्ञानाबाई. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. पुढे काय एका जनार्दनी पाय वंदी तसे महाराज. अशी ज्याची नजर आहे त्याला देव म्हणायचं आणि ज्याच्या नजरेमध्ये भेद आहे त्याला आज्ञानी म्हणायचं. दुसरं कशाला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? आज्ञानी म्हणायचं. आणि ज्याची समदृष्टी झाली पूजा ध्यान जप हा मग जिकडे पाहिलं तिकडे त्याला काय दिसतं? देवच दिसतो. अशी ज्याची अवस्था झाली तो ह्या शेबरीचं उष्ट खातो आणि ते खाण्यामुळं देवाला तिथं यावं लागलं का? त्या शेबरी देवाकडे जावं लागलं? बिलकुल नाही. मला सावता माळ्याच्या मळ्यात पांडुरंगाला जावं लागलं. कुठं? मळ्यात. आणि तिथं खुरपावं लागलं पुन्हा. होय, वांगे तोडू लागला, मिरच्या तोडू लागला. पण एक वेळ असा झाला की त्याच्या मागं चोर लागला पांडुरंगाची. आणि पांडुरंग पळत सुटला. कुठं? सावता माळ्याच्या मळ्यात. अरे सावता मला लपव, आता मला लपव. त्यानं टर्कन छाती फाडली महाराज आणि देवाला आत बसले. तसं हे नाम हृदय मंदिरी स्मरा. तसा हृदयात देव बसला पाहिजे. हनुमंतरायानं छाती फाडून आत बसवला. हृदय मंदिरी मग देव हृदयात बसायला बी कोणाच्या नसतो बसत. तुका म्हणची तुका म्हणचे आपल्या याच्यात भरला सारा भुस्सा. भुस्सा भुस्सा म्हणजे संसार. जागाच नाही देवाला बस. आधी काय करावं लागेल? चित्त निर्मळ करावं लागेल. घर झाडायचं कवा? पाहुणे याच्या अगोदर. कवा? आणि पाहुणे आले आणि मग त्या बाईनं फडा घेतला. मग होय होय पहिलंच असतं बाबा. हे पाहुण्याच्या आधी झाडायचं असते. तसं चित्त आधी निर्मळ लागत, कोर कंगन लागत, पण पहिलं याच्यामधलं काढावं लागत तो गर्दा. तेव्हा देव येऊन तिथं राहत असतो.
तसं आपल्या मनातलं जे वाईट आहे हे काढायचं, तेव्हा तिथं चांगलं येत असतं. त्या शबरीचे उष्टी बोरं खायला देव येडा नव्हता, देव येडा नव्हता. पण हनुमंतरायानं भक्ती केली, पण रामाचीच भक्ती केली. दगडावर नाव टाकलं की लगेच पूल तयार, दगडावर नाव टाकलं की पूल तयार. म्हणजे केवढी ताकद असली पाहिजे त्या नामात. नामाचा तुझं न कळे, हा देवानं टाकला पण तो बुडात गेला महाराज, तरला नाही तो. कारण देवाला तो महिम्याचा काय आनंद आहे तुझ्या नामाचा, आणि तुझं न कळे तुला